नाही, मी माझ्या दोन्ही मुलांना गमावू शकत नाही. नाही बाळा, तू तरी आम्हाला सोडून जाऊ नकोस. आमचा पहिला मुलगा, मोठा मुलगा तर आधीच गेलेला आहे. नाही अभय, ये बाळा. अभय खाली ये बाळा, ये इथे. बाबा ऐका ना माझं म्हणणं. निर्मला कलंक मुक्त आहे, तिने काहीच पाप केलं नाहीये. आई, जर तुला लग्नाचीच अडचण आहे ना, तर मग मी नाही करणार निर्मलाशी लग्न. आयुष्यभर फक्त तिचा धीर बनून राहीन. जर तुम्हाला लोकांच्या टोमण्यांची भीती वाटते ना, तर मी हे घर सोडून खूप लांब निघून जाईन. पण आई, तुझ्या समोर मी हात जोडतो, तिला घरी घेऊन जा आणि तिला कधी दादाच्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नका आणि तिला असं कधी म्हणूही नका. हे बघा, मला असं वाटतंय की जे झालं ते विसरून जा. आता तुम्ही तयारी करा की तुमच्या घरात लवकरच एक नवीन पाहुणा येणार आहे. कुठं कुठे चालल्यात? सोडा ते रमा. आणि अभयजी गेलेत ना बोलायला. तुम्ही कुठे निघाल्या? काही ना काही मार्ग नक्की निघेल, तुम्ही शांत व्हा. आता अजून कोणताच मार्ग नाहीये रमा. हेच ठीक आहे की मी कुठेतरी दूर चाललं जावं, कारण आई बाबांना पण असंच वाटतं की मी माझ्या पतीला मारलं. आणि माझी अशी इच्छा नाहीये की माझ्यामुळे अभयचं आयुष्य पण खराब व्हावं. त्यामुळे मला जाऊ दे. नाही अहो, आई, आता तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे कुठलाच त्रास नाही होणार. मला माहिती आहे, या आधी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माझ्यामुळे खूप त्रास झालाय, पण आता नाही होणार. ठीक आहे, पण निर्मला, मला तुला एक विचारायचंय. मला खरं खरं सांगशील? उद्या जर सगळे लोक तुला बोलले की तू स्वतःच्या दीराशी लग्न केलं, तुला टोमणे मारले, तर सांग, लढू शकशील सगळ्यांशी? हा, सांग. कितीही लोकांची आपण तोंड बंद केली तरीही लोक म्हणतील की तुझ्या पोटात वाढणारं बाळ तुझ्या पतीचं नाहीये, तुझ्या दीराचं आहे. सहन करू शकशील हे सगळं? हा, जे विचारतेय सांग ना, सांग. काकी, आता प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांची साथ देणं गरजेचं आहे. मी तुला नाही, निर्मलाला विचारते. निर्मलाला विचारते, उत्तर दे निर्मला. आई, लग्न तर तुमच्या घरात झालं होतं ना, तर फरक पण याच गोष्टीमुळे पडतो की तुम्ही काय विचार करता. यामुळे नाही की शेजारचे काय विचार करतात. लोकांचे प्रश्न तर कधीच नाही संपणार. बस माझ्यासाठी समाधान या गोष्टीचं असेल की तुमचे प्रश्न कधीच नाही येणार. निर्मला आणि माझे कोणतेच अवैध संबंध नव्हते, म्हणूनच मी इथून उडी मारून जीव देऊन ही गोष्ट सिद्ध करणार आहे. मग विश्वास ठेव निर्मला, नसणार कधीच आमचे प्रश्न असे, कधीच नाही. आणि आम्ही स्वीकारतो की स्वीकार करतो की तुझ्या पोटात वाढणारं बाळ आमच्या मोठ्या मुलाचंच आहे. आणि आम्ही तुझ्या आणि अभयच्या नात्याचा पण स्वीकार करतो पोरी. अभयने आपला जीव द्यावा, माझ्या वंशाच्या दिव्याला घेऊन माझ्या सुनेने कुठेतरी निघून जावं. नाही, ह्यापेक्षा चांगलं राहील की आपण सगळ्यांनी एकत्र राहावं. खरंच खूप चांगलं वाटतंय मला, कारण आता ह्या वेळेस ह्यापेक्षा चांगलं दुसरं काहीच नसू शकतं. चूक. आता या वेळेस यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. गणेश जोशीजी,
तुम्हीच आला होतात ना माझ्या बहिणीला ओढत ओढत माझ्या घरी घेऊन. त्या दिवसापासून तुम्ही हिच्या बाबतीत निर्णय घेण्याचा हक्क गमावला आहे. निर्मला आमच्या घरची मुलगी आहे. तिच्यासाठी निर्णय आम्हीच घेणार आणि निर्णय होणार आमची मान प्रतिष्ठा आणि सामाजिक नियमांनुसार. समजलं? नरोत्तम जोशीजी, तुमची मान प्रतिष्ठा, सामाजिक कायदे नियम, रूढी परंपरा ह्या गोष्टींना काय अर्थ आहे? जर तुमची बहीण आयुष्यभर रडत राहिली तर? मी तुम्हाला आधी पण समजावलं होतं, आत्ताही समजावतोय. समाज जीवनाला सुलभ करण्यासाठी असतो, कठीण करण्यासाठी नाही. का आपल्या बहिणीचं आयुष्य खराब करतायत? तिला तिचं आयुष्य जगू द्या. आता एक फरार व्यक्ती मला सांगणार की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. स्वतः पोलिसांपासून पळतोय. पोलीस कधी येऊन पकडून घेऊन जाऊ शकतात आणि तू मला सांगतोयस की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. जोशीजी, पुन्हा पळकुट बोललात तर बघा. पळकुटी नाही येत हे. निर्मलाजींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची मदत करतायत आणि पळत तर तुम्ही हा तिकडं जेणेकरून आपल्याच हाताने आपल्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त कराल. आणि हा पाहिजे तर पोलिसांना बोलून घ्या आणि त्या तुमच्या जातीच्या लोकांना बी. कदाचित चूक माझीच आहे. मलाच माझ्या सुनेचा हात पकडून तिला असा खेचत खेचत तुमच्या समोर आणायला नको होता. तुम्ही म्हणत असाल तर मी सर्वांची माफी मागायला तयार आहे, पण आम्हाला या सगळ्यातून मुक्त करा. तुम्हा सर्वांना सोडून देऊचे एका विधवेच्या विवाहाला पाठिंबा देत आहात आणि सामाजिक नियमांचे चिथळे उडवत आहात. त्यांना सोडून देऊ? नरोत्तम जोशीने सोडलं असतं तुम्हा सर्वांना जर का हे प्रकरण व्यक्तिगत असता, परंतु हा मुद्दा सामाजिक आहे. खरं बोलला होतास तू गणेश जोशी. तुझ्याकडून चूक झाली आहे आणि तुझी ही चूक सुधारणार मी. थेरड्या, अरे सोडा जोशी. अभय नाही. तुझी तू सोडा. नंतर यांना बघूया. चला तुम्ही. चला जोशीजी. बसा भीम चाळीत परत येऊ नये. अग कुठे चाललीयस जिजाबाई? बस, मला बोलायचंय तुझ्याशी. मला एक सांग, जर भीम परत आलाच नाही तर त्यामुळे तुझा काय फायदा होणार आहे? शांती मिळेल मला, हा फायदा आहे माझा. बरं, अन आज जेव्हा तुमचा तो लाडका भीम घरात नाहीये तर रागातच, पण तुमच्या भावाने जास्त गोड चहा प्यायले आणि तुमचा तो भीम जेव्हा जेव्हा घरात नसल ना असंच गोड धोड करून खाऊ पिऊ घालेन, ज्यामुळं कधीतरी ते माझ्याशी गोड वागतील किंवा बोलतील. त्यांचं माझ्याशी गोडीने बोलणं वागणं हा फायदा आहे माझा. आणि हो ताई, आणखी एक फायदा आहे. या घरातल्या लोकांनी तुम्हाला जास्तच डोक्यावर बसवून ठेवलंय, त्यामुळं कमीत कमी 2 माणसं तर कमी होतीलच. ज्या आकाशात उडत असताना तुम्ही धपकन खाली आपटणार, हा फायदा आहे माझा.
अजून मोजून दाखवू की इतकं पुरेसं आहे तुमच्यासाठी? नाही नाही नाही, एवढं पुरेसं आहे. माहीत झालं की माझ्या सुनेला मोजणी येते. पण जिजाबाई, पोरी, आयुष्य मोजणीवर चालत नाही. तू भीमला घरातून काढू शकतेस, मुंबईतून काढू शकतेस, तुझ्या हातात असेल तर तू या देशातूनही काढून टाकशील. पण मनाचं काय करशील? मनातून कशी काढशील? आणि जोपर्यंत भीम तुझ्या मनात आहे त्याला शांतता मिळणार नाही. तू अशीच वैतागलेली राहशील. त्यामुळं ही मोजणी, या फायद्याचा विचार करणं सगळं इसर हे. अन हसत जगायला शिक. तू हसून जगशील तर तुला समजेल की जीवन किती सुंदर आहे. आणि तुला जितकं वाटतं ना, आम्ही तितके वाईट पण नाही आहोत. आणि दादाला गोड चहा पाजून गोडधोड खाऊ पिऊ घालण्यापेक्षा चांगलं हे राहील, तू आपले विचार बदल. मग बघ सगळंच कसं बदलेल. या बाईपासून कधी कधी सुटका मिळेल मला? आत्या, आतमध्ये काय पडलं? कशाचा आवाज होता? सगुणाबाई, काही पडलं नाहीये. ते तुमच्या नंदेचा अहंकार कशावर तरी आदळून त्याचे तुकडे तुकडे झाले. तुम्ही आज जा, तिथंच पडला असेल. पुन्हा जोडून लावून टाका. तुमचं तर काम तेच आहे ना. हे काय हाय? काय झालं जिजाबाई? त्या भीमने सगळ्यांच्या मनात माझ्याबद्दल विष कालवून ठेवलंय. सगळ्यांच्या मनात. अहो जोशीजी, तुम्ही इतका राग का करता आहात? ते तर बरं झालं आम्ही सांभाळून घेतलं, नाही तर ते तर तुमच्यावर वरचढ होत होते. हट! चुप! चुप! तुम्ही सांभाळलं प्रकरण. शांत हो नरोत्तम, शांत हो. जा सगळे. मूर्खांची फौज उभी केली आहे मी माझ्या भोवती, आणि सर्वात मोठी मूर्ख आहे माझी बहीण निर्मला. त्या भीमराव आणि त्या रमाबाईच्या बोलण्याला भुलून, त्यांच्या बोलण्याला भुलून आपल्याला मान खाली करायला लावली तिने. आपण आता या समाजाच्या समोर ताठ मानेने चालू शकत नाही. त्या निर्मलामुळे कोणाच्या नजरेला नजर भिडवण्याची लायकी नाही राहिली आपली. बाबा, काळ पासून निघून गेली ती निर्मला. हा समाज काय बोलणार की माझी विधवा बहीण पुनर्विवाहाचा पुन्हा विचार करते? नाही, असं मी होऊ देणार नाही आई बाबा. धडा तर शिकवावाच लागेल बाबा. त्या निर्मलाला, अभयला, त्याचे आई वडील सर्वांनाच धडा शिकवावा लागेल. कारण आपण एक उदाहरण देऊ शकू.
जेणेकरून हा सगळा समाज लक्षात घेईल की आमच्यासाठी सामाजिक परंपरांचं रक्षण करणेच सर्वश्रेष्ठ आहे. आत्ता तुम्ही माझी आणि रमाची अजिबात काळजी करू नका. आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही फक्त एवढं बघा की कसं लवकरात लवकर हे सगळं नीट होईल. कसे अभयजी आणि निर्मलाजी आनंदात तुमच्यासोबत राहू शकतील. हो भीमराव, तू अगदी खरं बोलतोयस. आम्हाला लवकरच निर्णय घ्यायला हवा. बाबा, मला वाटतं की यांनाही सोबत घेऊन जायला हवं. आता जे होईल ते बघता येईल. नाही अभय, माझ्या मते हे असं करणं योग्य नाही. आपण निर्मलाला असं नाही घेऊन जायचं. आपण सगळ्यात आधी या दोघांचं लग्न लावून देऊ आणि नंतरच घेऊन जाऊ. हे गल्लीतली लोक तुझ्याबद्दल काय काय बोलू लागली आहेत. काय काय बोलत आहेत म्हणजे? तुझ्या अयशस्वीपणाबद्दल, तुझ्या बहिणीच्या सासरकडच्यांनी सामाजिक मान्यतांचा जो गळा दाबला आहे ना, ते थांबवण्यात तू अयशस्वी ठरला आहेस. आणि पूर्ण गल्लीत हीच चर्चा चालू आहे. प्रचंड देवजी, इथे पण तीच चर्चा चालू आहे. परंतु आमच्या अपयशाचा नाही, कारण की ह्या गोष्टीचा शेवट अजून झालेला नाहीये. अंतिम निर्णय आम्हीच घेणार. ज्यामुळे आम्हाला पूर्ण आयुष्य ताठ मानेने जगता येईल. आणि जर एका मर्दावर मान खाली घालून जगायची वेळ आली तर त्यापेक्षा बरं आहे की त्याने जीव द्यावा. मी उद्या सकाळी आमच्या समाजातल्या लोकांना सांगेन आणि त्यांना समजावण्याचा प्रयत्न करेन. माझं मन म्हणतंय की जर आम्ही त्यांना विनंती केली तर ते कदाचित मान्य करतील. पण आता आपल्याला घरी जायला हवं. बाबा, मी इथेच यांच्या सोबत थांबतो. तुम्ही आईला घेऊन जा. नाही अभय, त्यांच्या समोर तुझं असणं खूप महत्वाचं आहे आणि तुला त्यांच्याशी बोलावं पण लागेल. त्यामुळे आता तू आमच्या सोबत चल. भीम, तुम्ही काळजी घ्या. आम्ही काळजी घेऊ, आमची पण आणि निर्मलाजींची पण. प्रमोदजी, नरोत्तम, जर तुम्ही लोकांनी एखादा निर्णय घेतला नाही तर निर्मलाला मारण्याऐवजी आता दुसरा पर्याय उरलाच नाही. आणि एकदा का ती मेली तर हा तमाशा कायमचा बंद होईल आणि तिच्या कुकर्मांचं ओझही तुम्हा लोकांना वाहायची गरज नाही आणि ना तुमची मान खाली होईल. मारायचं कशाला? तिला नका मारू. मी तिला रात्रीच इथून कुठेतरी लांब पाठवेन. आई, तिला पाठवणं म्हणजे तिचा विजय. आणि ह्या वेळेस आपल्याला जिंकायचंय. या वेळेस आपल्याला जिंकायचंय आणि आपल्याला जिंकण्यासाठी तिला मरावं लागेल. तिला मरावं लागणार आई, तिला मरावंच लागणार.